लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं SBI बँकेत असेल किंवा पोस्टात तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आहे। सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी धमाकेदार अपडेट लाडक्या बहिणींसाठी। बघा, तुमचं खातं जरी SBI बँकेत असेल SBI किंवा तुमचं खातं पोस्ट खात्यात असेल तर आता भरपूर बहिणींनी पोस्टात खातं ओपन केलेलं आहे आणि पोस्टात देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो। त्यामुळे भरपूर बहिणींनी पोस्टातच खातं ओपन केलेलं आहे। तर SBI असो किंवा पोस्ट खातं असो तर तुमच्या खात्यात आता पैसे येणार आहेत। आनंदाची अपडेट। आता बघा, महत्त्वाची माहिती समजून घ्या। आता हे 9,000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेणार आहोत। 9,000 रुपये, तर 9,000 रुपये संदर्भात काय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो निर्णय देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्या बहिणी पात्र आहेत फक्त त्याच बहिणींच्या खात्यात हा फेब्रुवारीचा हप्ता येण्यास सुरुवात होत आहे। त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत। तसेच अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा हप्ता त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही मी आता सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट आज रोजी एवढ्या जबरदस्त अपडेट आलेल्या आहेत ना की या सर्व अपडेट तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे। त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। बघा, काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत आणि तुम्हाला माहीत आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात माझ्याकडे छोटी अपडेट असो किंवा मोठी अपडेट असो, जी पण अपडेट माझ्याकडे येते ती सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो। आणि त्याचप्रमाणे एक धमाकेदार अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा बरं, माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही। ही माहिती तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावाच लागणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे अपात्र, तर अपात्र यादी जी आहे यादी समोर आलेली आहे। किती बहिणी अपात्र झाल्या त्याबद्दल तुम्हाला अपडेट मिळणार आहे, ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। आणि महत्त्वाचं म्हणजे 9,000 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत। आणि फेब्रुवारी हप्ता सुरू करण्यात आला त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही सांगतो। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, त्या प्रश्नांची 100% उत्तरे मी देणार आहे पुढील व्हिडिओमध्ये। त्यामुळे तुमच्या मनात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिहून ते कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊन देईल। ओके, चला मग, काय महत्त्वाचे अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज रोजी आलेल्या, तर संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आता सांगतो। चला मग आपण आता सर्व अपडेट जाणून घेऊया। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाचा जो काही लाभ आहे तो देण्यात येत आहे। मात्र या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहे। नवनवीन, रोज काही ना काही अपडेट, रोज काही ना काही बातम्या। तर रोज आपल्याला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन जी माहिती आहे, नवनवीन ज्या बातम्या आहेत याबद्दल पाहायला मिळत आहे। तर आता काय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, काय महत्त्वाचा नवीन निर्णय लाडकी बहीण योजनेत आलेला आहे त्याबद्दल आपण सर्व काही समजून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। 9,000 रुपये कोणाला भेटणार आहेत, फेब्रुवारी हप्ता सुरू करण्यात आला आहे, सर्व अपडेट तुम्हाला भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका। व्हिडिओ जास्त लांब असणार नाही, छोटासा व्हिडिओ आहे, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, एवढा टाईम द्या, तुम्हाला सर्व मी समजून सांगतो। ओके, डेली अपडेट मी देत असतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका। लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतात। त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला आता आपण अपडेट बघूया, सर्व अपडेट बघूया। हे पहा, लाडकी बहीण बंद होणार, निकषात न बसतानाही लाभ
घेतलेल्या महिलांकडून पैशाची वसुली करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले जाणून घेऊया. बघा, राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा काय माहिती दिलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता पहिले लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा भरपूर जण म्हणत होते की एवढ्या महिलांना पैसे कसे वाटप करतील, मग हे होईल ते होईल, कसं होईल असं होईल, भरपूर चर्चा रंगली होती, तुम्हाला सर्व माहीत आहे. आणि काही जण म्हणत होते 2-3 हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला, त्यानंतर अनेक जण म्हणत होते की लाडकी बहीण योजना फार दिवस चालणार नाही, असं भरपूर जण म्हणत होते. परंतु योजना सुरू आहे, योजना बंद झाली नाही. ज्याप्रमाणे महायुती सरकारने जो निर्णय दिला होता, महायुती सरकारने जे बोललं होतं ते करून दाखवलेलं आहे. लाडकी बहीण योजना सुरूच आहे, योजना वगैरे काही बंद झाली नाही. परंतु जेव्हा चर्चा होत होती की योजना बंद होईल, निकषात बदल होईल, असं होईल तसं होईल, तर यावर आता मुख्यमंत्री साहेबांनी एक स्पष्टीकरण दिलं आहे. ते स्पष्टीकरण काय आहे ते आपण आता इथे समजून घेणार आहोत. चला मग ती माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेतील कुठलेही नवीन निकष नाहीत. बघा, पहिले हा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो समजून घ्या. कुठलेही नवीन निकष नाहीत. योजनेत जे पहिले निकष होते तेच आहेत, दुसरे यामध्ये कुठलेच निकष लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ज्या पण अपडेट तुम्ही बघत आहात, ज्या पण तुम्ही फेक बातम्या बघत आहात त्यापासून तुम्ही दूर राहा. आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळत असते. बघा, नवीन निकष यामध्ये कुठलेही आम्ही आणलेले नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत कुठलेच नवीन निकष नाही. बरं, योजनेत जे पहिले निकष होते तेच आहेत, यामध्ये नव्याने दुसरे निकष टाकण्यात आलेले नाहीत. ओके, पुढे बघा, आम्ही स्वतःहून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी ते स्पष्ट केलं की आम्ही कोणाचेच पैसे परत घेणार नाहीत, हे पैसे परत मागणार सुद्धा नाहीत. पण नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा पोचला असेल तर तो बंद होईल. बघा, आता ज्या बहिणी अपात्र आहेत, ज्या बहिणींना या निकषात ते बसत नाही आणि ते संपूर्ण अपात्र आहेत आणि नियमाच्या बाहेर या बहिणी आहेत, तर त्यांना जरी फायदा होत असेल तर त्यांना तो आता बंद होणार आहे. कारण त्या अपात्र आहेत ना, त्या बहिणी अपात्र आहेत, त्यांना तो लाभ भेटणार नाही. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही. 4 चाकी वाहन आहे तुमच्याजवळ तर लाभ भेटणार नाही. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाभ भेटणार नाही. आयकरदाता तुम्ही असाल तर लाभ भेटणार नाही. अजून महत्त्वाचे सरकारी नोकरीत जरी तुम्ही असाल तर लाभ भेटणार नाही. असे भरपूर निकष यामध्ये जे ऑलरेडी पहिलेच लावलेले आहेत तेच आहेत. यामध्ये कुठलेच नव्याने निकष आलेले नाहीत, जे आहे ते आहे. ओके, चला पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र करण्यास सुरुवात केली आहे. बघा, आता जबरदस्त निर्णय हा सुरू झालेला आहे. आता बहिणींना अपात्र करण्यास सुरुवात झालेली आहे. आता मी जे तुम्हाला निकष सांगितले ना, याच्या बाहेर जरी तुम्ही 4 चाकी वाहन असेल किंवा निकषाच्या जरी वरती तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. म्हणजे तुमच्याजवळ 4 चाकी वाहन असेल तर लाभ भेटणार नाही. जे काही निकष सांगितले, सरकारी नोकरी, आयकरदाता, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, हे जे निकष सांगितले तुम्हाला, तर याच्या पुढे तुम्ही गेला असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. आणि अपात्र करण्याची जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे. बघा, महायुतीने आता तब्बल 5 लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. बघा, 5 लाख आकडा बघा, 5 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. बघा, GR नुसार हा निर्णय लागू आहे, GR नुसार. त्यामुळे आता भरपूर बहिणी अपात्र होणार आहेत. कारण जरी निकषात नाही बसत आहेत तर मग त्या बहिणी अपात्र होणार आहेत. एक जबरदस्त निर्णय इथे लाडकी बहीण योजनेत घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जरी निकषात बसत नसाल तर स्वतःहून तुम्ही तुमचे फॉर्म तिथून रद्द करून घ्या. ओके,
स्वतःहून तुम्ही फॉर्म रद्द करून घ्या जर तुम्ही निकषात बसत नसाल तर. नाहीतर मग तुम्हाला माहीत आहे पुढे सरकार तुमच्यावरती कारवाई देखील करू शकते. त्यामुळे निकषात नाही बसत ना तर मग लाभ सोडून द्या. ओके. आणि ज्या बहिणी निकषात बसत आहे, पात्र आहेत, त्यांना काही टेन्शन आणि घाबरण्याची काही गरज नाही. त्यांना लाभ चालूच राहणार आहे. त्यांना दर महिन्याला हप्ते येतच राहतील. ओके. बाकीच्यांना काही टेन्शन नाही. परंतु बाकीच्यांना आहे टेन्शन, ज्या अपात्र होतील त्यांना थोडं टेन्शन राहील. परंतु तुम्ही निकषात बसत नाही त्यामुळे तुम्हाला हप्ते मिळणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते पहिलेपासूनच ते लागू करण्यात आलेले आहेत. ओके. चला आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. फेब्रुवारीचा हप्ता. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता टाकण्यात सुरुवात होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 9,000 रुपये कोणाला भेटणार आहेत ते पहिले समजून घ्या. चला आता 9,000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया. तर बघा महत्त्वाची माहिती आहे 9,000 रुपये. तर 9,000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या. महत्त्वाची माहिती आहे. बघा, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. आम आदमी पार्टीचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. बघा दिल्लीची जी विधानसभा होती तर या निवडणुकीत आता भाजपाला मोठं यश मिळालेलं आहे. दणदणीत विजय भाजपला मिळालेला आहे. मोठं यश तिथे भाजपला मिळालेलं आहे. दरम्यान भाजपच्या या विजयाचा मोठा फायदा दिल्लीतील शेतकऱ्यांना होणार आहे. जे दिल्लीतील शेतकरी आहेत बघा इथे काय म्हटलं आहे, भाजपच्या या विजयाचा मोठा फायदा दिल्लीतील शेतकऱ्यांना होणार आहे. कारण पंतप्रधान किसान सन्मान निधीशी PM किसान संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्येक 3 महिन्याला 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे संपूर्ण वर्षात शेतकऱ्यांना 9,000 रुपये मिळणार आहेत. बघा 9,000 रुपये वर्षाला तुम्हाला दर वर्षाला तुम्हाला शेतकऱ्यांना 9,000 रुपये मिळणार आहेत PM किसान संदर्भात. कारण जे रक्कम 2,000 होती तर ती वाढवण्यात आलेली आहे, 3,000 ती करण्यात आलेलं आहे. आणि हे कुठे करण्यात आलेलं आहे? दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. दिल्लीतील जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जी अपडेट आहे, दिल्लीतील शेतकऱ्यांना आता PM किसानचा जो हप्ता असणार आहे 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि 3,000 3 टप्प्यात पडणार आहे. ते 3-3-3 म्हणजे संपूर्ण वर्षात 9,000 रुपये. आलं लक्षात? तर एक दमदार अपडेट होती. हे देखील एक छोटीशी माहिती होती PM किसान संदर्भात. ठीक आहे, ही अपडेट पण तुम्हाला समजली. आता आपण लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात माहिती बघूया. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आतापर्यंत 10,500 रुपये मिळालेले आहेत. 10,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत. राईट. तर तुम्हाला 7 हप्ते मिळालेले आहेत आतापर्यंत, 7 हप्ते. ओके. आता जो हा 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असणार आहे फेब्रुवारीचा. आणि हा देखील तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहे. 2,100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटणार आहे. आता सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहे. आणि हा जो 8वा हप्ता आहे ना फेब्रुवारीचा, हा 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे जवळपास 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान. 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान हा तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं SBI खातं असेल, SBIचं किंवा पोस्टाचं खातं असेल, पोस्ट खातं, तर खातं कुठलं पण असू द्या, मग बडोदा असो किंवा कुठलं पण खातं असू द्या, बँक खातं कुठलं पण असू द्या, फक्त त्याला आधार कार्ड लिंक पाहिजे. काय पाहिजे? आधार कार्ड लिंक पाहिजे प्लस बँक तुमचं SBI असू द्या, पोस्टाचं असू द्या, फक्त आधार कार्ड त्या बँकेशी लिंक पाहिजे. आता भरपूर बहिणींचं खातं SBIमध्ये आहे आणि पोस्टातच आहे. मॅक्झिमम महिलांचं खातं SBI आणि पोस्टातच आहे, सर्व महिलांचं खातं. त्यामुळे जरी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत बरं. त्यामुळे पात्र बहिणींनी, लाडकी बहीण योजनेत ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनी काय करा, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या लवकरात लवकर. ओके. SBI पोस्ट खातं असो किंवा कुठलं पण खातं असू द्या, SBI पोस्ट खातं किंवा इतर कुठलं पण तुमचं खातं असेल तर चालेल, फक्त त्याला आधार कार्ड लिंक पाहिजे बस त्या बँकेला. ठीक आहे. मग आज आपण अतिशय दमदार माहिती बघितली. फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे 15 किंवा 20 फेब्रुवारीपर्यंत. त्याबद्दल अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल माहिती देणारच आहे. काही टेन्शन घेऊ नका. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा. तुम्हाला संपूर्ण त्याबद्दल मी उत्तर देईल. कमेंट करून मला प्रश्न विचारू शकता.
ठीक आहे. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वांनी पटकन लाईक केलं नसेल तर लाईक करा, पटापट लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करा. चला मग आपण भेटू नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.